सर, तुमचा प्रवास कसा सुरू झाला? आज जीवनात भरपूर अडचणी आल्या, भरपूर स्ट्रगल केला. आई वडिलांना, माझ्या कुटुंब, बायको, मुलं, माझी मुली यांनी हाल अपेष्टा करून आज आम्ही इथपर्यंत, आज मी बऱ्यापैकी आज सेटल झालो. आणि त्या कुटुंबाने आज मला साथ दिली, माझ्या बायकोने, आई वडिलांनी आणि माझ्या मुलांनी. त्यामुळे इथपर्यंत पोचलो. एवढंच मला सांगायचं. नंतर मला सांगा, तुम्ही व्यवसायाकडे कसा वळलात? व्यवसायाकडे म्हणजे पहिला म्हणजे माझ्या डोक्यात मी पहिला पाण्याचा करत होतो, 200 ml बॉटल. मग नंतर असं लक्षात आलं की आपण एक ऑफिस ओपन करून पाण्याचा बॉटल माझ्या ऑलरेडी कॉन्टॅक्ट होतं. नंतर मी केविन लावून यांची एजन्सी घेतली. आज 3 वर्ष झाली या गोष्टीला. आणि माझे 4-5 मुलं आहेत, दोन मुली आहेत, ज्यानं त्यांचं पण त्या कायने घराचं म्हणजे गुजर हे व्हावं, काय बोलतात एक माझा शब्द नाही, हा उदरनिर्वाह. गुजर त्यांचं व्हावं. आणि ह्या ऑफिसचा एकच विषय आहे की माझं जेवढं ऑफिस माऊली इंटरव्ह्यू जास्त चालेल. आज मग 3 आहे, माझे 7 हजार एजन्सी आहेत. माझ्या 10-12 एजन्सी करायचा डोक्यात विचार चालू आहे. आणि ह्याने सगळ्यांना कामधंदा भेटून एक चांगला व्यवसाय मला करण्याची आणि एक चांगला व्यवसायकार व्हायची माझी इच्छा आहे. तुम्हाला माऊली हे नाव कसं सुचलं? माऊली हे नाव मला साताऱ्यामध्ये, पाटणमध्ये एक माऊलीचं देऊळ आहे मोठं, आणि ते जागृत देवस्थान आहे. आणि त्या देवीने माझी बऱ्यापैकी काही गोष्टी केल्या. आणि माझे काका आहेत जंगम म्हणून, बाळासाहेब जंगम, ते पाटणचे आहेत. त्यांनी मला तिथे नेल्यानंतर मी काय प्रसाद लावून तिथे नवस केले, ते माझे काही पूर्ण झाले. आणि मी त्यांना एक शब्द दिलेला त्यावेळेला की माऊलीच्याच नावावर मी काही गोष्टी ओपन करेन. आणि मी माऊली इंटरव्ह्यू नाव ते ओपन केलं. आजच्या तरुण व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? आज कुठचीही गोष्ट रिस्क घेतल्याशिवाय होत नाही. आज मी पण व्यवसायामध्ये रिस्क घेतली. 1 वर्ष मी एकही बॉटल विकली नव्हती. पण आज मी एक वर्षानंतर आज मी माझ्या बऱ्यापैकी माझा धंदा आहे. 3 लाखाचा महिन्याला, 3-3.5 लाखाचा माझा महिन्याला धंदा होतो. मला तरुणांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर बिंदास रिस्क घ्या. आणि तुमचं मोटिवेशन एवढं ठेवा की मी त्याच्यात सक्सेस झालोच पाहिजे. तरुणांना काय सांगाल की व्यवसायामध्ये नफा होईल की तोटा होईल? एक सांगायचं म्हणजे तुम्हाला बघा, व्यवसाय करताना नफा होईल म्हणून आपण व्यवसाय करता हे मला गृहीत वाटत नाही. जर तुम्ही तोटा नफ्यामध्ये जाल तर तुम्ही कधी व्यवसाय करू शकत नाही. आणि जर व्यवसाय करायचा आहे तर शेवटी रिस्क घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही रिस्क घ्याल तेव्हा तुम्ही तुमचं एम हे करू शकता, म्हणजे तुमचं ध्येय तुम्ही साध्य करू शकता. नेतृत्व आणि राजकारण याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? नेतृत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचे जे नेतृत्व आहे, ह्या नेतृत्वाच्या ह्याने मी आकर्षित होऊन आज मनसेमध्ये आज गेली 26 वर्ष काम करतो आहे. राजसाहेबांचं वक्तृत्व, राजसाहेबांची बोलण्याची पद्धत, एखादा विषय हातावर घेतला तो पूर्ण करण्याची धमक, आणि ज्यावेळी ते भाषण करतात त्यावेळेला तरुणांना आणि कोणालाही, सामान्य जनतेला असं ते वक्तृत्व असते की ते अक्षरशः अंगावर शार येतो. हे नेतृत्व पुऱ्या महाराष्ट्रभर मान्य आहे, हेच मी बोलू शकतो. तुम्हाला जे पद दिलंय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून, तर तुमची भूमिका काय असणार याच्यामध्ये? मानव अधिकार हे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मला जेव्हा दिलं, पहिलं मी मुंबई अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर मी काही गोष्टी महाराष्ट्र मानव अधिकार जेव्हा काही लोकांचे घटस्फोट जे काही आले माझ्याकडे, तरुण म्हणजे जोडपं काही लोक आली, त्याच्यात मी त्यांना बऱ्यापैकी न्याय मिळवून दिला. त्याच्यावर माझी वर्णी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून लागली मानव अधिकारच्या. आणि लोकांची सेवा, लोकांना मदत करणं हे माझं पहिल्यापासूनच ध्येय आहे. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने करतो आहे आणि शेवटपर्यंत करत राहणार. राजकारणात येण्याचा निर्णय कसा घेतला? मी 18व्या वर्षापासून राजकारणाला मला आवडत होती. पहिला मी BJPमध्ये 9 वर्ष काम केलं, भारतीय जनता पार्टीमध्ये. आणि राजसाहेबांचं पहिल्या वर्षी मला आकर्षण होतंच. आणि 2006ला जेव्हा राजसाहेबांनी मनसे स्थापन केली त्यावेळेला मी लगेच मनसेमध्ये जॉईंट होऊन आणि जी काही समाजसेवा आतापर्यंत करतो आहे ती तेव्हा पण करतो आणि आता पण करतो, आणि असंच करत राहणार. राजकारणामध्ये तुम्ही राजसाहेबांना
जो आदर देत आहे किंवा त्यांचं चित्र डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राजकारणात मनसेमध्ये गेलात, असा कुठला प्रसंग आहे की तुम्हाला त्यांचं एखादं भाषण हे ऐकल्यानंतर की मी राजकारणात मनसेमध्येच जाईन? त्यांचं भाषण, राजसाहेबांचं भाषण ऐकून मनसेमध्ये जाणं हे मला नाही मान्य. पण राजसाहेबांचं एवढं वक्तृत्व आहे, राजसाहेबांची छबी आहे, तीच मनसेला पुढे फुलासारखी फुलून उमलते. आणि राजसाहेब हे छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांबरोबर काही जरी प्रॉब्लेम असतील तरी राजसाहेब सॉल्व्ह करतात. कारण ते माझं उदाहरण आहे काही. आणि साहेबांनी माझ्यासाठी एखाद्या गोष्टीने एक मॅसेज टाकला, साहेबांनी मला उत्तर दिलं. मला हेच गर्व आहे की माझा नेता जर माझ्या एका मॅसेज मला उत्तर देऊ शकतो तर लोकांचे प्रश्न ऑलरेडी सोडवतो आहे. पण साधा कार्यकर्ता जेव्हा मॅसेज काढतो त्याला उत्तर देतो आणि त्या काही गोष्टी करायला लावतो, हेच माझं भाग्य आहे मोठं. तुम्हाला समाजकारणाची प्रेरणा कुठून मिळाली? समाजकारणाची प्रेरणा लहानपणापासून माझ्याकडे आहे. मुलांना मी पुस्तक पेढी चालू केलेली, लोकांना मदत करतो, गरजू लोकांना. हे कसं, हे रक्तात असावं लागतं, हे कोणी जाणून बुजून आणू शकत नाही. आणि ही पहिल्यापासून माझ्याकडे असल्यामुळे म्हणजे मला वाटत नाही की कोणी असं माझ्या रक्तात मी भरवलं आहे किंवा समाजकारण माझ्या पुढे स्वार्थासाठी मी करतो आहे. मी आज 18 वर्षापासून आजही लोकांना मदत करतो आणि प्रामाणिकपणे करतो. ते लोकांनी ठरवावं. आता तुमचा एखादा विशेष अनुभव? कॅन्सर लोकांना, पेशंटला मदत करणं, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं. आता मी गरजू विद्यार्थ्यांना आपण 7 चेक प्रत्येक वर्षी देत असतो. ज्या गरजू विद्यार्थ्यांच्या आईवडील नसतात त्यांना आपण शिक्षणाला मदत करत असतो. आणि पाटण या दिवशी या गावी तिथे लहान पोरांना म्हणजे 5वी ते 10वीच्या मुलांना काहीच भेटत नाही किंवा काही त्यांना शिक्षणाला टॅलेंट मुलं असतात, त्यांना शिक्षण घेऊ शकत नाही. अशा लोकांना मी 3 गावं दत्तक घेऊन त्यांना आपण पूर्णपणे मदत करतो. शाळेचं शिक्षण म्हणजे शाळेत शिक्षणाचे पैसे किंवा खोड रबरपासून पेन्सिल, दप्तर, वह्या, पुस्तकं ते आपण देत असतो. तुमचं मुख्य ध्येय काय आहे? आज जो भ्रष्टाचार चालला आहे देशामध्ये, उदाहरणार्थ महानगरपालिका, BMCमध्ये आज एखादा माणूस, गरीब माणूस ज्या वेळेला कुठचंही काम घेऊन जातो, एकाची रूम अपात्र असते आणि पात्र करायला जातो, ते BMC अधिकारी त्यांना धुडकावून लावतात आणि त्यांना अक्षरशः म्हणजे त्यांना जेव्हा ते जातात ना, तेव्हा त्यांना ज्या स्वतःची रूम पात्र करायला जातात तर त्यांनाच वाटतं की माझी रूम आहे की नाही, त्यांना पैशाची मागणी केली जाते. आणि त्यावेळेला तो जो माणूस हतबल होतो, तीच एक दुर्दशा, तीच दुर्दशा आहे. आणि त्याचीच आपण जेव्हा हे करत जातो, रूम पाचायचे पैसे मागतात आणि तो माणूस पैसे देऊ शकत नाही आहे. आणि तीच हतबल, म्हणजे हा भ्रष्टाचार पुढे रोखला पाहिजे. आज महानगरपालिका लिहिलेलं असते भ्रष्टाचार आहे, हा नंबर आहे तुमचा, पण किती कारवाई होत्या त्या भ्रष्टाचारावर हे कोण सांगते? कोणच सांगत नाही. कारण ऑडिट सिस्टमच पुन्हा भ्रष्टाचारामध्ये अडकलेला आहे. हा जर भ्रष्टाचार खरं तुम्हाला मोडून टाकत असेल तर जे मेन मोठे अधिकारी आहेत त्यांनी हा भ्रष्टाचारासाठी ज्या लोकांनी ह्या पहिला अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे असं मला वाटते. तरुणांसाठी तुमचा संदेश काय? तरुणांसाठी संदेश म्हणजे आज जी काय मुलं व्यसना आधी होत आहेत, त्याच्या आईवडिलांनी पहिला त्यांच्यावर दुर्लक्ष करून लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यानं आपली मुलं आपल्या काही गोष्टी काही फ्रस्टेबल न होता ते व्यसनात अधीन होईल. आणि त्या मुलांनी पण ठरवलं पाहिजे की आपण व्यसनाधी होण्यापेक्षा आपल्या आई वडिलांना, कुटुंबांना सांभाळलं पाहिजे. आजच्या तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढतंय, तुमचं मत काय? मगाशी बोललो त्या पद्धतीने व्यसन हे आहे ना, आपण आज काय झालं, जो फॅक्ट आला आहे ना तरुणाईंचा, म्हणजे व्यसन हा पहिलाच 18 वर्षांचा व्यसनाकडेच ग्राह्य धरला जातो की संगत ही मेन आहे. संगतीनेच व्यसन, संगत जर चांगली असेल ना तर चांगलं होते. संगत जर वाईटाला गेला तर ते वाईटाला संगत वाईटच व्यसन आधी होतो. पण मला एकच विषय सांगायचं आहे की आई वडिलांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवलं बऱ्यापैकी तर ते व्यसन आधी मुलं जाऊ शकत नाहीत. तुमचं महत्व तुम्ही कसं सांगाल? माझ्या मनाला ज्या गोष्टी पटतात त्या मी करतो. आणि मला जर एका विषयात जर मी एक विषय जर मी घेतला आणि जर मला पटलं तर मी ठामपणे राहतो.
मध्ये कोणाचे फोन येऊन दे, कोणाचाही मला दबाव येऊन दे, मी ऐकत नाही. कारण जर तो विषय म्हणजे खऱ्याने असेल तर तो मी विषय ठाम म्हणून सर्वांना पटवून देतो. व्यवसाय तुमच्या जीवनामध्ये महत्वाचं काय, व्यवसाय की राजकारण? दोन्ही. यश की शांतता? यश. यश का? कारण यश असेल तर शांतता तुम्हाला आरामात भेटणार. पहिले यश तर तुम्हाला पाहिजे. जोखीम की सुरक्षता खेळ? विचार करून जोखीम. तरुणांसाठी एक शब्द? फोकस. प्रेक्षकांसाठी तुमचा शेवटचा संदेश काय असणार? मी प्रामाणिकपणे एकच सांगतो, आज माझा माईक माझा ऐक ह्या आम्ही जे चॅनल नवीन सुरू रामनवमीच्या मुहूर्त आम्ही चालू करत आहोत, त्याचा प्लॅटफॉर्म एवढाच आहे की जे लोक ज्यांना न्याय नाही भेटत किंवा जी लोक सिस्टममध्ये पोचू शकत नाही, त्या सिस्टमसाठी आम्ही त्या लोकांना इथे संधी देणार आहे की तुम्ही येऊन तुमचं म्हणणं ऐका, आम्हाला सांगा. ज्या पद्धतीने आमच्याकडून जेवढेही प्रयत्न होतील त्यांना सोडवायचे ते आम्ही करू. आणि त्यांना आम्ही प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे, त्यांनी त्या संधीचा फायदा करून घ्यावा.